राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले। सूरजजी, गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडू आंदोलन करतायत। आता त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी गोंधळ घातलेला आहे। खरं तर बच्चू कडू यांचं आंदोलन जे चालू आहे त्याला सरकारच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भेट घातली। त्याच्यामध्ये सरकार गंभीर्याने विचार करते कशा पद्धतीने त्यातून तोडगा काढून आणि पुढे कसं जाता येईल याबाबत सरकार विचार करते। आज जी कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला, 4-5 कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि दादांच्या सभेमध्ये गोंधळ घातला। त्यांनी खरं तर त्यांच्या नेत्यांनी सांगितल्यावर सुद्धा अशा पद्धतीचं गोंधळ घालणं योग्य नाही। सरकार पॉझिटिव्ह विचार करते आणि जाणीवपूर्वक हे डिस्टर्ब करणं योग्य नाही। त्याच्यामुळे या 4-5 कार्यकर्ते जे येऊन गोंधळ घातले त्यांनी विचार करायला पाहिजे की त्यांच्या नेत्यांनी त्यांना काय आदेश दिलेत, काय सांगितलेले, ह्याच्यावरती विचार करायला पाहिजे। सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करते। कालच चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्या ठिकाणी भेट देऊन आलेले आहेत आणि सरकार शेतकऱ्याच्या बाजूने नेहमीच जे कुठलं संकट येईल त्यावेळी सरकार शेतकऱ्याच्या बाजूने राहिलेले, पुढच्या काळात सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या बाजूने राहील। बच्चू कडू आंदोलन करतायत म्हणून नाही तर आम्ही शब्द दिलेला आहे म्हणून ते आम्ही नक्कीच पाळण्याचा त्या ठिकाणी काम करणार आहोत। परंतु हे जे काही चालू आहे ते बरोबर नाही। बच्चू कडूंना आदेश दिल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने येऊन करत असतील तर त्याला आम्हाला सुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागेल।